गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण बायोबिलिटी टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर आपण पाहिलेलं आहे की फार्माकोकायनेटिक्स म्हणजे व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग अँड इट इन्क्लूड्स एडीएम स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. आणि ह्या ॲब्सॉर्प्शन टॉपिकमध्ये बायोबिलिटी नावाचा टॉपिक आहे. तर व्हॉट इज बायोबिलिटी अँड विच फॅक्टर्स अफेक्ट बायोबिलिटी, when the concept of viability came into existence, all these things we are going to discuss in this topic. So in simple word, what is viability? तर आपण ऑलरेडी ऑफलाईन लेक्चरमध्ये बायोबिलिटी डिस्कस केलेली आहे. ओके. तर काय आहे बायोबिलिटी? तर सिंपल डेफिनेशन जर पाहिली तर इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग which enters into the systemic circulation in unchanged form from a given dosage form. याचा अर्थ असा आहे की दिलेल्या ड्रग पैकी किती ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये अनचेंज फॉर्म मध्ये एंटर होतो त्याला बायो अवेलेबिलिटी असं म्हणतात. समजा 100 मिलीग्राम ड्रग ओरली आपण दिलेलं आहे आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये 70 मिलीग्राम एंटर झालं, तर याचा अर्थ ड्रगची बायोबिलिटी ही 70% आहे. तर सिंपल डेफिनेशन जी आहे बायोबिलिटीची ती आहे, इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग which enters into the systemic circulation from a given dosage form. Okay, it is the amount of the drug which enters into the systemic circulation in unchanged form from a given dosage form. ही एक सिंपल डेफिनेशन बायोबिलिटीची आहे आणि ही आपण ऑफलाईन लेक्चरला पण पाहिलेली आहे. परंतु USFDA ने एक डिटेल डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर पहिली जी डेफिनेशन मी डिस्कस केली तुमच्याशी सिंपल वर्ड मधली, इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग विच एंटर्स इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन इन अनचेंज फॉर्म फ्रॉम ए गिवन डोसेज फॉर्म. ओके, त्याला आपण बायोबिलिटी असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या अमाऊंट पैकी किती ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर होतं त्याला बायोबिलिटी असं म्हणतात. ही झाली सिंपल वर्ड मधली डेफिनेशन. ऍटलीस्ट ही डेफिनेशन तुम्हाला व्हायवा मध्ये जर विचारलं व्हॉट इज बायोबिलिटी तर आली पाहिजे, किंवा लॉंग क्वेश्चन आला त्यामध्ये ऍटलीस्ट वी एक्सपेक्ट दिस डेफिनेशन. ओके, आयडियली तुम्ही USFDA ची डेफिनेशन लिहिली पाहिजे, पण जर ही आठवत नसेल तर ही तुम्ही लिहू शकतात. ओके. गरजे सर म्हणताय आवाज येत नाही. आवाज येत नाही का माझा? येतोय येतोय ना? सर. येतोय सर, येतोय. हा, मध्ये म्हणजे इंटरप्ट नाही होते ना? नाही सर. नाही सर, नाही सर. ओके, मे बी त्यांचा व्हॉल्यूम किंवा काही गोष्टी टेक्निकल एरर असेल. ओके. त्यांच्या इंटरनेट मध्ये प्रॉब्लेम असेल सर. ओके. गरजे सर येतोय आवाज? नाही का? सर येतोय. येतोय. ओके ओके, ठीक आहे. ओके. तर ही सिंपल डेफिनेशन झाली. आता USFDA ची डेफिनेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत बायोबिलिटीचे. आणि आपण ऑफलाईन लेक्चरला पण पाहिलेली आहे. इथं दोन गोष्टी डिपेंड्स आहे. USFDA डेफिनेशन मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. काय आहे ते पाहूया. ऍज पर USFDA बायोबिलिटीची डेफिनेशन काय आहे? बायोबिलिटी इज डिफाईन ऍज पर USFDA द रेट ॲट विच, ओके, रेट ॲट विच अँड एक्सटेंड टू विच, रेट ॲट विच अँड एक्सटेंड टू विच, म्हणजे किती रेटने ड्रग एंटर होतोय सर्क्युलेशन मध्ये आणि किती अमाऊंट एंटर होती, हे दोन्ही महत्वाचे आहे. रेट ॲट विच अँड एक्सटेंड टू विच द ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन, हा वर्ड पण महत्वाचा आहे. द ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग इज अवेलेबल ऍट द डिझायर्ड साइट ऑफ ऍक्शन. काय आहे USFDA ची डेफिनेशन? इट इज द रेट ॲट विच, ओके, अँड एक्सटेंड टू विच active concentration of drug available at desired site of action. Active concentration of drug is available at desired site of action. तर ह्या डेफिनेशन मध्ये दोन गोष्टी आहे, रेट ॲट विच आणि एक्सटेंड टू विच. म्हणजे किती रेटने ड्रग एंटर होतोय डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शनला आणि किती अमाऊंट मध्ये ड्रग एंटर होतोय डिझायर्ड साईटला. डिझायर्ड साईट म्हणजे जिथं आपल्याला ऍक्शन पाहिजे. बरोबर आहे. परंतु
एक गोष्ट घ्या, लक्षात घ्या की आपल्याला जर प्रॅक्टिकली विचार केला तर समजा आपल्याला ब्रेनमध्ये ऍक्शन पाहिजे आहे, तर ब्रेनमध्ये किती अमाऊंट ड्रग एंटर होत आहे, किती रेटने होत आहे, हे आपल्याला टेक्निकली कॅल्क्युलेट किंवा काढायला अवघड जातं. त्यामुळं डिझायर्ड साईटचं कॉन्सन्ट्रेशन किती रीच झालं हे मेजर करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ब्रेनमध्ये ऍक्शन पाहिजे, तर ब्रेनमध्ये किती ड्रग दिलं गेलं हे आपण काढू शकत नाही. मग त्यासाठी काय आहे की ऍटलिस्ट प्लाझ्मामध्ये किंवा ब्लडमध्ये किती ड्रग प्रेझेंट आहे दिलेल्या डोसेज फॉर्म मध्ये आणि किती रेटने एंटर होत आहे ब्लड मध्ये, ते जरी आपण कॅल्क्युलेट केलं तरी चालू शकतं. म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग आपण रेट ॲट विच अँड एक्सटेंड टू विच द ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग एंटर इंटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन असं पण म्हणू शकतो. कारण डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शन ज्या ठिकाणचं कॉन्सन्ट्रेशन किती ड्रग रीच झालेला आहे ते काढणं डिफिकल्ट आहे. प्लाझ्मा किंवा ब्लड मधलं जर ड्रग किती रीच झालं ते काढायचं असेल तर ते सोपं आहे. सिम्पली तुम्ही ब्लड कलेक्ट करा आणि त्यामध्ये किती अमाऊंट ड्रग आहे ते आपण मेजर करू शकतो. किती अमाऊंट ड्रग आहे ते मेजर करू शकतो. तर ही झाली डिटेल डेफिनेशन बायोबिलिटीची. म्हणजे बायोबिलिटीच्या डिटेल डेफिनेशन मध्ये काय दोन महत्वाचे वर्ड आले पाहिजे, इट इज द रेट ॲट विच अँड एक्सटेंड टू विच, हे दोन वर्ड आले पाहिजे. नेक्स्ट त्याच्यामध्ये द ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इज अवेलेबल ॲट द डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शन इन ब्रॅकेट प्रॅक्टिकली स्पीकिंग इन ब्लड स्ट्रीम. तर ही डेफिनेशन बायोबिलिटीची आहे. ओके, समजली डेफिनेशन बायोबिलिटीची? दोन्हीपैकी एक डेफिनेशन तुम्हाला लक्षात राहील? येस सर. ओके. आता याच्यानंतर वेन द कन्सेप्ट ऑफ बायोबिलिटी केम इन टू एक्झिस्टन्स, बरोबर आहे. 1968च्या आधी बायोबिलिटी नावाचा कन्सेप्ट नव्हता. त्यानंतर बायोबिलिटी नावाचा कन्सेप्ट अस्तित्वात आला आणि अं, कोण एका इन्सिडन्स, एक दोन इन्सिडन्स असे झाले 1968 ते 71च्या मध्ये. त्यानंतर हा बायोबिलिटीचा कन्सेप्ट अस्तित्वात आला. तर कधी एक तो अस्तित्वात आला ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे आता, की बायोबिलिटी. आणि ते डिस्कस करण्यामागचा उद्देश असा आहे की त्यावरून तुम्हाला एक फॅक्टर अफेक्टिंग बायोबिलिटी तुमच्या लक्षात येणार आहे. ओके, तर तो कन्सेप्ट काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, तर 1968 ची गोष्ट आहे, 1968. आणि हा इन्सिडन्स ऑस्ट्रेलियाला घडला. ओके, तर ऑस्ट्रेलियाला तो इन्सिडन्स घडला होता. तर तुम्हाला माहित आहे इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी जे कॉमनली यूज केले जाणारे मेडिकेशन्स आहेत, ओके, त्यामध्ये एक फिनिटॉइन नावाचा ड्रग आहे. ओके, ऐकलंय फिनिटॉइन नावाचा ड्रग? येस सर. त्याचं डायलेंटॉइन सोडियम असं नाव त्याचं आहे, ब्रँड नेम. तर फिनिटॉइन हा इपिलेप्सी म्हणजे कन्व्हर्जनच्या पेशंटमध्ये इप्टॉइन. कोणता? इप्टॉइन. इप्टॉइन. ओके ओके ओके, इप्टॉइन. तर त्या पेशंटमध्ये, इपिलेप्सीच्या पेशंटमध्ये तो यूज केला जायचा. तर इप्टॉइन आहे किंवा डायलेंटॉइन सोडियम मध्ये पण फिनिटॉइन नावाचा ड्रग असतो. ओके, तर कंपनी जी होती, ती कंपनी जे ड्रग प्रिपेअर करत होती त्या कंपनीचं ब्रँड नेम होतं डायलॅन्टिन सोडियम. ओके, डायलॅन्टिन सोडियम. ओके, तर डायलॅन्टिन सोडियम किंवा डायलॅन्टिन नावाच्या ड्रग मध्ये कोणता, म्हणजे त्या ब्रँडच्या ड्रग मध्ये कोणता ड्रग होता? फिनिटॉइन सोडियम. आणि 1968 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हे डायलेंटिन नावाची टॅबलेट यूज केली जायची इपिलेप्सीच्या पेशंटला ट्रीट करायला. बरोबर आहे. आणि पेशंट फिनिटॉइनचं एक असं आहे की फिनिटॉइनचं कॉन्सन्ट्रेशन थोडं जरी जास्त झालं तर त्याचे साईड इफेक्ट येतात, किंवा थोडं जरी कमी झालं तर त्याचं फार्मेकोलॉजिकल ऍक्शन येत नाही. त्यामुळं फिनिटॉइनचं जे कॉन्सन्ट्रेशन ब्लडमधलं आहे ते पर्टिक्युलर रेंजमध्येच पाहिजे. म्हणजे थोडं जरी थेराप्युटिक रेंजपेक्षा जास्त फिनिटॉइनचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये झालं तर साईड इफेक्ट येतात. आता हे डायलेंटॉइन सोडियम बनवणारी टॅबलेट जी कंपनी बनवत होती
त्या कंपनीचं 1968 जो इन्सिडेंट झाला तो मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर ज्यावेळेस आपण टॅबलेट बनवतो, बरोबर आहे, एखादी कंपनी जेव्हा टॅबलेट बनवते त्यात एक ऍक्टिव्ह ड्रग जो असतो तो असतो, त्यात फिनिटोइन सोडियम होता. ओके. त्याबरोबर काही इनर्ट सबस्टन्स पण फार्मास्युटिकल कंपनीला त्यात यूज करावं लागतात. ओके. इनर्ट सबस्टन्स. ओके. तर इनर्ट सबस्टन्स यूज करण्याचं रिझन काय असतं, की ज्यावेळेस आपण टॅबलेट बनवतो त्यावेळेस ते इनर्ट सबस्टन्स म्हणजे ते फार्माकोलॉजिकली इनएक्टिव्ह सबस्टन्स असतात. तर ते इनर्ट सबस्टन्स यूज करण्यामागचं एम असं असतं, की ते इनर्ट सबस्टन्स आपण ॲज ए बाइंडिंग एजंट किंवा फिलिंग एजंट म्हणून यूज करतो. कशासाठी यूज करतो? बाइंडिंग एजंट किंवा फिलिंग एजंट. म्हणजे एखादी टॅबलेट बनवताना जे ड्रगचे पार्टिकल आहे ते एकमेकाला बाइंड झाले पाहिजे म्हणून जे इनर्ट सबस्टन्स यूज करतो त्याला तो फार्माकोलॉजिकली इनर्ट असतो, त्या ओके, इनएक्टिव्ह असतो. तर त्याचा पर्पज असतो की जे ड्रग पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला बाइंड झाले पाहिजे टॅबलेट बनवताना. तर हे इनर्ट सबस्टन्सचा रोल असा आहे की ॲज ए बाइंडिंग एजंट म्हणून आपण यूज करतो. किंवा किंवा जर ड्रगचा डोस कमी असेल, ओके, तर ती टॅबलेट बनवताना टॅबलेट फॉर्ममध्ये बनवण्यासाठी तेवढ्या अमाऊंटची टॅबलेट बनवणं अवघड असतं. ओके, समजा 1 मिलीग्रॅम असेल, 2 मिलीग्रॅम असेल, तर त्यावेळेस आपण ॲज ए फिलिंग एजंट म्हणून हे इनर्ट सबस्टन्स यूज करतो. म्हणजे त्यामुळं टॅबलेट व्यवस्थित बनेल, शेप बरोबर येईल. तर हे इनर्ट सबस्टन्स आपण जे यूज करतो ॲज ए बाइंडिंग एजंट किंवा फिलिंग एजंट म्हणून, तर डायलॅन्टाइन सोडियममध्येही इनर्ट सबस्टन्स यूज केला जात होता. ओके. तर इनर्ट सबस्टन्स हा फार्माकोलॉजिकली इनएक्टिव्ह असतो. म्हणजे त्याला स्वतःची ॲक्शन आहे का? इनर्ट सबस्टन्सला? नाही. तो स्वतः ॲक्टिव्ह आहे का? नाही. आपण कशासाठी यूज करतो इनर्ट सबस्टन्स? की ॲज ए बाइंडिंग एजंट किंवा फिलिंग एजंट म्हणून. तर प्रत्येक टॅबलेटमध्ये इनर्ट सबस्टन्स हा यूज केलेला असतो आणि त्या इनर्ट सबस्टन्सला आपण एक्सिपियंट असं म्हणतो. ऐकलाय वर्ड एक्सिपियंट? नाही सर. नाही. तुम्ही आता जे टॅबलेट्स आहे ना, तुम्ही येस. त्या टॅबलेट्स प्रिस्क्राईब करता, तर त्या टॅबलेटचं कंटेंट जर बघितलं, तर ॲक्टिव्ह ड्रग तुम्हाला लक्षात डायलॅन्टाइन सोडियम टॅबलेट बघितली, तर फिनिटोइन सोडियम त्याचा डोस असेल पुढं, बरोबर? त्यानंतर खाली लिहिलेलं असतं एक्सिपियंट ॲज अँड रिक्वायर्ड. किती अमाउंट आहे ते नसतं लिहिलं, फक्त ॲज एक्सिपियंट लिहिलेलं असतं. कोणता यूज केला ते पण लिहिलेलं नसतं, फक्त एक्सिपियंट जशी गरज आहे तसा यूज केलेला आहे. तर एक्सिपियंट म्हणजे काय? तो इनर्ट सबस्टन्सला नाव दिलेलं आहे. म्हणजे एक्सिपियंट काय आहे? की एक्सिपियंट्स आर इनर्ट सबस्टन्स वी यूज ड्युरिंग फॉर्म्युलेशन ऑफ द टॅबलेट along with active drug. We use this excipient as a binding agent or filling agent, and these excipients are pharmacologically inactive substance or inert substance. त्यांना स्वतःची ऍक्शन नसते. तर तुम्हाला लक्षात आलं का? एक्सिपियंट इनएक्टिव्ह सबस्टन्स. येस. ओके. फार्माकोलॉजिकली इनएक्टिव्ह सबस्टन्स असतो. ओके, क्लिअर. आता वेगवेगळे इनर्ट सबस्टन्स अवेलेबल आहे, एक्सिपियंट्स अवेलेबल आहे. ओके. त्यामध्ये कॅल्शियम सल्फेट आहे, लॅक्टोज आहे, ओके, पॉलिसॉर्बेट 80 आहे, स्टार्च आहे. हे सगळे इनर्ट सबस्टन्स आपण यूज करू शकतो. तर जी डायलॅन्टाइन सोडियम नावाची टॅबलेट यूज केली जात होती, त्यामध्ये कॅल्शियम सल्फेट नावाचा इनर्ट सबस्टन्स यूज केला जात होता. कोणता सबस्टन्स यूज केला जात होता? कॅल्शियम सल्फेट. आणि त्यावेळेस 1968 मध्ये असं झालं की या कॅल्शियम सल्फेटचा स्टॉक कंपनीकडं सफिशियंट नव्हता. तो स्टॉक संपला कंपनीचा. आता कंपनीला तर टॅबलेट बनवायची आहे. मग कंपनीने असा विचार केला की आपल्याकडे ऍक्टिव्ह ड्रग आहे फिनिटोइन सोडियम आणि एक्सिपियंट हे फार्माकोलॉजिकली तसा इनर्ट सबस्टन्स असतो, बरोबर आहे, त्याला स्वतःची ऍक्शन नसते. त्यामुळे आता कॅल्शियम सल्फेट अवेलेबल नाही, त्याच्याऐवजी आपण दुसरा सबस्टन्स यूज करू. आणि त्यामुळं कंपनीने काय केलं की कॅल्शियम सल्फेट नावाचा इनर्ट सबस्टन्स जो आहे तो चेंज करून डायलॅन्टाइन सोडियमच्या टॅबलेटमध्ये लॅक्टोज नावाचा सबस्टन्स यूज केला. कोणता केला?
लॅक्टोज. म्हणजे कंपनीने काय चेंज केलं मॅन्युफॅक्चरिंग करताना? एक्सिपियंट चेंज केला. कॅल्शियम सल्फेट वरून काय? एक्सिपियंट चेंज केला, लॅक्टोज केला. आणि त्यानंतर त्या टॅबलेट बाजारात आल्या आणि ते टॅबलेट यूज केल्यानंतर त्या टॅबलेटचे साईड इफेक्ट इपिलिप्सीच्या पेशंटमध्ये दिसून आले. म्हणजे पहिले त्या पेशंटला त्या डोसला साईड इफेक्ट दिसत होते का? नाही. सेम डोस वापरला, डोस काही चेंज केला नाही, सेम डोसच दिलाय, परंतु ह्या नवीन टॅबलेटमुळे पेशंटमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये 1968 मध्ये इपिलेप्सी पेशंटमध्ये काय दिसून आली? टॉक्सिसिटी दिसून आली, साईड इफेक्ट दिसून आले. आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर असं दिसून आलं की हे एक्सिपियंट यूज केल्यामुळं ते स्वतः जरी फार्मॅकोलॉजिकली इनर्ट सबस्टन्स असले तरी पण त्या एक्सिपियंटनी फिनिटॉइनची काय वाढवली? फिनिटॉइनचं ऍब्सॉर्प्शन सर्क्युलेशन वाढवलं, बायबिलिटी वाढवली, फिनिटॉइनचं एंट्री सर्क्युलेशन मध्ये जास्त झाली आणि त्यामुळं फिनिटॉइनचा इफेक्ट जास्त आला. म्हणजे बायबिलिटी वाढली त्याच्यामुळं. आता एक्सिपियंट मुळे बायबिलिटी कसं काय वाढली? बरोबर आहे, तो फार्मॅकोलॉजिकली इनर्ट सबस्टन्स आहे, बरोबर आहे, फार्मॅकोलॉजिकली इनर्ट सबस्टन्स आहे. मग कॅल्शियम सल्फेटच्या ऐवजी आपण काय म्हणजे त्या कंपनीने काय यूज केलं होतं? लॅक्टोज, बरोबर. तर एक लक्षात घ्या, हा जरी इनर्ट सबस्टन्स असला तरी पण लॅक्टोज यूज केलेल्या टॅबलेटमध्ये काय झालं की एक लक्षात घ्या, जेव्हा टॅबलेट आपण यूज करतो ओरली, ओके, तर टॅबलेट यूज केल्यानंतर ओरली यूज केल्यानंतर दोन प्रोसेस महत्वाच्या असतात ऍब्सॉर्प्शनसाठी. पहिली, ही टॅबलेट फाईन पार्टिकल मध्ये कन्वर्ट होते. कशात कन्वर्ट होते? फाईन पार्टिकल्स मध्ये. ओके, फाईन पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे टॅबलेटचं रूपांतर फाईन पार्टिकल्स मध्ये होतं आणि फाईन पार्टिकल्स नंतर सोल्युशन मध्ये कन्वर्ट होतात आणि सोल्युशन तयार झाल्यानंतरच स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून ते ड्रग ऍब्सॉर्ब होतं. म्हणजे सोल्युबल फॉर्म मध्ये ड्रग कन्वर्ट होतं आणि मग ऍब्सॉर्ब होतं. म्हणजे टॅबलेटला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी दोन स्टेप आहे. पहिले टॅबलेट कशात कन्वर्ट होती? फाईन पार्टिकल्स मध्ये. आणि फाईन पार्टिकल कशात कन्वर्ट होता? सोल्युबल फॉर्म मध्ये. तर एक लक्षात घ्या की जी टॅबलेट आहे ती फाईन पार्टिकल्स मध्ये जेव्हा जी कन्वर्ट होण्याची प्रोसेस आहे त्याला डिसइंटिग्रेशन असं म्हणतात. काय म्हणतात? डिसइंटिग्रेशन. ओके, थोडं नेटचा प्रॉब्लेम असू शकतो आवाजचा, ठीक आहे, डिसइंटिग्रेशन असं म्हणतात. ठीक आहे, डिसइंटिग्रेशन. आणि फाईन पार्टिकल जेव्हा सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात त्या प्रोसेसला डिझॉल्युशन असं म्हणतात. डिझॉल्युशन. तर डिसइंटिग्रेशन आणि डिझॉल्युशन हे दोन स्टेप्स तुमच्या लक्षात आलेत का? एक मिनिट. ओके, गर्दे सरांना अजून आवाज येत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे माहित नाही. ओके, ओके, आवाज येतोय ना? माझ्या साईडने तर क्लिअर आहे. येतोय सर. गर्दे, ओके, मे बी काहीतरी टेक्निकल एरर असेल. ओके, आवाज आला पाहिजे. एक तर मग त्यांनी इयरफोन व्यवस्थित लावला नसेल, जर इयरफोन यूज करत असतील तर. ओके, तस मी एक मेसेज टाकतो. ओके, तर टॅबलेटला ऍब्सॉर्ब होण्यासाठी पहिले सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हावं लागतं. तर टॅबलेट पहिले फाईन पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट होती, त्याला डिसइंटिग्रेशन म्हणतात. आणि फाईन पार्टिकल सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं त्याला डिझॉल्युशन म्हणतात. तर आणि डिसइंटिग्रेशन टाइम म्हणजे काय की टॅबलेटला फाईन पार्टिकल मध्ये कन्वर्ट होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला डिसइंटिग्रेशन टाइम म्हणतात.
आणि फाईन पार्टिकलला सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्यासाठी जो टाइम लागतो त्याला डिझोल्युशन टाइम म्हणतात. तर आता जेव्हा कॅल्शियम सल्फेट च्या ऐवजी लॅक्टोज यूज केलं आणि ते टॅबलेट बनवली, तर एक लक्षात घ्या की लॅक्टोज हा वेटिंग सबस्टन्स आहे. तो स्वतःकडे पाणी ऍब्सॉर्ब करतो. म्हणजे जे फिनेटॉइनच्या टॅबलेटमध्ये लॅक्टोज जर असेल, बरोबर आहे, आणि लॅक्टोज काय करेल, स्टमक मध्ये टॅबलेट आल्यानंतर जे वॉटर आहे ते टॅबलेटमध्ये ऍब्सॉर्ब करेल आणि वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळं त्या टॅबलेटचं डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन फास्ट झालं आणि डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन फास्ट झाल्यामुळं टॅबलेट लगेच सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली आणि सोल्युबल फॉर्म हे ऍब्सॉर्प्शन साठी महत्वाचं आहे. ऍब्सॉर्प्शन जास्त झालं, फास्ट डिसइंटिग्रेशन झालं, फास्ट डिझोल्युशन झालं आणि त्यामुळं जास्त ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर झालं आणि त्याच्यामुळं बायबिलिटी वाढली आणि त्याच्यामुळं फिनिटॉइन टॉक्झिसिटी दिसून आली. म्हणजे फिनिटॉइन टॉक्झिसिटी जी ऑस्ट्रेलियामध्ये 1968 मध्ये दिसून आली, ती कोणत्या फॅक्टरमुळे दिसून आली? एक्सिपियंट. मग तुम्हाला कोणी विचारलं की एक्सिपियंट इज अन इनर्ट सबस्टन्स, ओके, वी यूज व्हाईल प्रिपेरिंग टॅबलेट, कॅन एक्सिपियंट अफेक्ट बायोबिलिटी, तर तुमचा आन्सर येस असेल का नो? येस. येस. Yes. येस. त्यामुळं आता वेगवेगळ्या कंपनीज ह्या वेगवेगळे एक्सिपियंट यूज करतात आणि आपण जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज चे जे म्हणजे टॅबलेटचे लेबल आहेत त्यामध्ये एक्सिपियंटचा उल्लेख नसतो. फक्त एक्सिपियंट यूज केलाय. कोणता यूज केला? कॅल्शियम सल्फेट यूज केला, लॅक्टोज यूज केला, पॉलिसॉर्बेट 80 यूज केला, असं स्टार्च यूज केला का, असं काही मेन्शन नसतं. त्यामुळं तुम्ही समजा एखाद्या ब्रँडचा ड्रग यूज करत असताल, बरोबर आहे, त्यामध्ये फिनिटॉइन सेम आहे, पण त्याच्याऐवजी जर दुसऱ्या ब्रँडचा ड्रग यूज केलं त्यात पण फिनिटॉइनचा डोस सेम आहे, परंतु त्यांची बायोबिलिटी डिफरंट असू शकते, बरोबर आहे. म्हणजे दोन वेगळ्या कंपनीने सेम अमाऊंटचं जरी ड्रग बनवलं तरी दोन्ही कंपन्यांच्या टॅबलेटची बायोबिलिटी ही वेगळी राहू शकते. मे बी एक्सिपियंट मुळे ती राहू शकते, बरोबर आहे, लक्षात आलं? तर Yes, sir. एक्सिपियंट कॅन अफेक्ट बायोबिलिटी आणि त्यानंतर हा बायोबिलिटीचा कन्सेप्ट अस्तित्वात. ओके. आता हे बुक्स मध्ये मेन्शन नाहीये कुठं की हे, आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे महत्वाचं नाही, पण तुम्हाला यातून 2-3 वर्ड लक्षात आले, एक्सिपियंट, डिसइंटिग्रेशन, डिझोल्युशन, आणि हे वर्ड परत येणार आहेत. ओके, ठीक आहे. तर पहा, 1968चा इन्सिडन्स मी डिस्कस केला. त्यानंतर 1971 मध्ये काय इन्सिडन्स दिसून आला, जे हार्ट फेल्युअर साठी एक ड्रग यूज केलं जातं, डिगॉक्झिन, किंवा ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर मध्ये पण हे ड्रग यूज केलं जातं. तुम्हाला माहिती आहे डिगॉक्झिन? येस. ओके. येस सर. Yes, sir. त्याचं टॅबलेटचं ब्रँड नेम काय? लॅनॉक्सिन. लॅनॉक्सिन. 0.25 mg आहे का, पॉईंट काहीतरी आहे असं, पॉईंट मध्ये डोस आहे त्याचा, तर लॅनॉक्सिन आहे. तर ह्या 1971 मध्ये काय दिसून आलं की वेगवेगळ्या ब्रँडच्या डिगॉक्झिन टॅबलेटची बायोबिलिटी ही वेगवेगळी दिसून आली, बरोबर आहे. वेगवेगळ्या डिगॉक्झिन फॉर्म्युलेशन किंवा डिगॉक्झिन तयार करणाऱ्या कंपनीचे जर त्यांनी इफेक्ट बघितला तर तो वेगळा आला, कारण बायोबिलिटी वेगळी आली. आणि ह्या दोन गोष्टीमुळे 1968ला जो इन्सिडेंट झाला आणि 71 मध्ये जे डिगॉक्झिनच्या डिफरंट फॉर्म्युलेशन मध्ये जी बायोबिलिटी डिफरन्स दिसून आला, त्यानंतर हा कन्सेप्ट ऍक्च्युली जास्त काय म्हणता येईल की सिरियसली तो नंतर जास्त सिरियसली तो विचारात घेतला गेला. तर concept of viability is came into existence through unusual incidents of phenytoin toxicity in epileptic patient which occurred in the year 1968 in Australia, and due to differences in the viability observed with different digoxin formulation in the year 1971. ओके, तर यानंतर हा बायोबिलिटीचा कन्सेप्ट अस्तित्वात
आला. ओके ओके ओके. त्यानंतर आता नेक्स्ट जो पार्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, तर ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये. व्हॉट इज बायबिलिटी, कधी बायबिलिटी अस्तित्वात आली हे पण तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि फॅक्टर्स अफेक्टिंग बायबिलिटी, हाऊ बायबिलिटी इज कॅल्क्युलेटेड, हे आपण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहोत. एखाद्या ड्रगची बायबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी ती कशी केली जाते ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, तर आता सपोज ड्रग ए आहे. ओके, त्याची आपण बायबिलिटी कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी काय करावं लागतं की आपल्याला फॉर्म्युला आहे. ओके, आणि हा ड्रग ए आपण ओरली पण देऊ शकतो आणि IV देऊ शकतो, असा ड्रग आहे. आणि त्याची बायबिलिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे ॲब्सोल्यूट बायबिलिटी इज इक्वल टू एरिया अंडर कर्व फॉर ओरल रूट डिवाइडेड बाय एरिया अंडर कर्व फॉर IV रूट मल्टिप्लाय बाय 100. ओके, तर याला आपण ॲब्सोल्यूट बायबिलिटी म्हणतो. तर एरिया अंडर कर्व कसा कॅल्क्युलेट करायचा ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. फक्त आता सध्या आपण फॉर्म्युलावर कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. ॲब्सोल्यूट बायबिलिटी इज इक्वल टू एरिया अंडर कर्व बाय ओरल रूट डिवाइडेड बाय एरिया अंडर कर्व बाय IV रूट मल्टिप्लाय बाय 100. ओके, तर ही आहे बायबिलिटी कॅल्क्युलेट करणारा फॉर्म्युला, एरिया अंडर कर्व बाय ओरल रूट डिवाइडेड बाय एरिया अंडर कर्व बाय IV रूट मल्टिप्लाय बाय 100. मग त्यासाठी तुम्हाला ओरल रूटने ड्रग दिल्यानंतर एरिया अंडर कर्व कॅल्क्युलेट करावं लागेल आणि IV रूटने ड्रग दिल्यानंतर एरिया अंडर कर्व कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यांचा रेशो मल्टिप्लाय बाय 100 ही ॲब्सोल्यूट बायबिलिटीचे डेफिनेशन आहे. तर एरिया अंडर कर्व मग कसं असतं किंवा कसा कॅल्क्युलेट करतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. सपोज आता ड्रग ए आपल्याला पहिले ओरली द्यावं लागेल. ओके, ओरली दिल्यानंतर आपल्याला ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं आहे. तर 1 तास, 2 तासांनी, 3 तासांनी, 4 तास, 5 तास, 6 तास, प्रत्येक 1 तासांनी ड्रगचं म्हणजे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं असेल तर 1 तासाने आपल्याला ब्लड कलेक्ट करायचं, पेशंटला ड्रग ओरली द्यायचं. ओरली दिल्यानंतर 1 तासाने ब्लड कलेक्ट करायचं, 2 तासांनी, 3 तासांनी, 4 तासांनी, 5 तासांनी, 6 तासांनी, 7 तासांनी. मग 1 तासाने किती कॉन्सन्ट्रेशन होतं ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ड्रग ब्लड कलेक्ट केल्यानंतर त्यातून प्लाझ्मा सेपरेट करायचा आणि प्लाझ्मामध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, किती अमाऊंट आहे ती कॅल्क्युलेट करायची. मग 1 तासांनी काय अमाऊंट असेल ती कॅल्क्युलेट करायची, 2 तासांनी काय आहे, 3 तासांनी काय आहे, 4 तासांनी, 5 तासांनी, 6 तासांनी, 7 तासांनी. म्हणजे तुम्हाला किती तासानंतर किती प्लाझ्मामध्ये ड्रग आहे हे भेटलं आणि त्यानंतर आपल्याला एक ग्राफ काढावा लागतो. ओके, तर ग्राफ काढताना एक ॲक्सिसला टाइम असतो आणि Y ॲक्सिसला प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन असतं. मग एक्स ॲक्सिसला 1 तास, 2 तास, 3 तास, 4, 5, 6, 7 आणि जसं असेल तेवढं. तर ह्या तासांनी हे अवर्स असतात म्हणजे टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. एक्स ॲक्सिसला किती टाइम नंतर आपण प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मेजर केलंय आणि वाय ॲक्सिसला प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनची लेवल असते. तर ज्यानुसार कॉन्सन्ट्रेशन असेल त्यानुसार आपण ते पॉइंट्स काढणार आणि ते पॉइंट्स ग्राफवर प्लॉट करणार आणि हे सगळे पॉइंट्स त्यानंतर आपण कनेक्ट करणार. समजा 1 तासांनी कॉन्सन्ट्रेशन असं होतं, 2 तासांनी इतकं होतं, 3 तासांनी इतकं होतं, 4 तासांनी इतकं होतं, 5 तासांनी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी झालं, 6 तासांनी अजून कमी झालं, 7 तासांनी कमी झालं, 8 तासांनी अजून कमी झालं. तर मग हे सगळे पॉइंट्स आपल्याला कनेक्ट करायचे. ओके, ठीक आहे. आता एरिया अंडर द कर्व म्हणजे हा एक कर्व तयार झालेला आहे आणि या कर्वच्या अंडर जो एरिया आहे
तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. तर त्यासाठी प्लेनीमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याने हा एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट केला जातो. तर यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त एरिया अंडर कर्व ओरल रूटने ड्रग दिल्यावर कॅल्क्युलेट करायचा. आणि तसंच IV ड्रगने ड्रग दिल्यानंतर टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनसाठी 1-1 तासाने ब्लड काढून प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचं आणि त्याचाही एरिया अंडर कर्व आपल्याला काढायचा. प्लेनीमीटर मेथडनी तो मेजर करायचा एरिया अंडर कर्व. आणि प्लेनीमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि एरिया अंडर कर्व बाय IV रूट आला आणि त्या दोन्हांवरून त्याची बायबिलिटी कॅल्क्युलेट होते. तर ही झाली बायबिलिटी कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला. ओके. तर याच्यामध्ये कोणी तुम्हाला डिटेलमध्ये विचारणार नाही. फॉर्म्युला लक्षात आलं तुमच्या, एरिया अंडर कर्व बाय ओरल रूट डिवायडेड बाय एरिया अंडर कर्व बाय IV रूट मल्टिप्लाय बाय 100. आणि एरिया अंडर कर्व जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला दर 1-1 तासांनी ब्लड काढून त्याच्यातलं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करावं लागेल आणि टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनचा ग्राफ तयार करावा लागेल. आणि तो ग्राफच्या अंडर तो कर्व आलाय त्याच्या अंडर जो एरिया आहे तो प्लेनीमीटर नावाच्या इन्स्ट्रुमेंटनी मेजर करावा लागेल. ओके. तर हे सगळं फार्मास्युटिकल कंपनीमध्ये केलं जातं. फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. लक्षात आलं हे तुमचं ऍब्सोल्यूट बायबिलिटी? येस सर. ओके. येस सर. आता रिलेटिव्ह बायबिलिटी नावाचा कन्सेप्ट काय आहे? एखादा ड्रग जर असा आहे की तो फक्त ओरली देतात, IV देतच नाही, मग अशा वेळेस बायबिलिटी कशी काढायची? ऍब्सोल्यूट बायबिलिटी मध्ये ड्रग साठी IV नी एरिया अंडर कर्व आहे, IV रूटने जो आहे तो पण आहे फॉर्म्युलामध्ये. मग असा एखादा ड्रग असेल, सपोज ड्रग B आहे, तो फक्त ओरलीच देतात, तो नवीन ड्रग आहे आणि तो फक्त ओरली देतात, IV देत नाही. मग अशा ड्रगची बायबिलिटी कॅल्क्युलेट करायला काही फॉर्म्युला आहे का? आहे. त्याला रिलेटिव्ह बायबिलिटी म्हणतात. तो फॉर्म्युला असा आहे, एरिया अंडर कर्व बाय टेस्ट ड्रग. सपोज आपण ओरली यूज केला तो ड्रग, तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काढून त्याचं टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कर्व ग्राफ तयार करून त्याचा एरिया मेजर करायचा, तर एरिया अंडर कर्व ऑफ टेस्ट ड्रग येऊन जाईल. आता तो ड्रग IV देत नाही, मग त्यासाठी फॉर्म्युलात काय चेंज केला आहे रिलेटिव्ह बायबिलिटी मध्ये? एरिया अंडर कर्व ऑफ टेस्ट ड्रग डिवायडेड बाय एरिया अंडर कर्व ऑफ स्टँडर्ड ड्रग मल्टिप्लाय बाय 100. म्हणजेच यामध्ये सपोज आपण नवीन सपोज एखादा ग्रुपचा ड्रग घेतला, सपोज आता नवीन नवीन पेनिसिलिन मार्केटमध्ये आलेला आहे, ओरल पेनिसिलिन. तर मग आपण त्याला स्टँडर्ड ड्रग जो आहे अमोक्सिसिलिन त्याच्याबरोबर कम्पेअर करणार बायबिलिटी. मग तेच ड्रगचा एरिया अंडर कर्व काढायचा. त्यानंतर स्टँडर्ड ड्रग जो आहे त्या ग्रुपचा, जो पहिल्यापासून यूज होतोय, त्याचा एरिया अंडर कर्व काढायचा, त्यांचा रेशो घ्यायचा मल्टिप्लाय बाय 100. त्याला आपण रिलेटिव्ह बायबिलिटी असं म्हणतो. ओके. तर ही झाली रिलेटिव्ह बायबिलिटीचा फॉर्म्युला. एरिया अंडर कर्व फॉर टेस्ट ड्रग डिवायडेड बाय एरिया अंडर कर्व फॉर स्टँडर्ड ड्रग मल्टिप्लाय बाय 100. आणि ही रिलेटिव्ह बायबिलिटी कोणत्या ड्रग साठी महत्वाची आहे? जे ड्रग आपण IV यूज करत नाही, बाकी रूटने यूज करतो, तर त्यावेळेस आपल्याला रिलेटिव्ह बायबिलिटीचा फॉर्म्युला वापरावा लागतो आणि टेस्ट ड्रगची बायबिलिटी एरिया अंडर कर्व आणि स्टँडर्ड ड्रगचा एरिया अंडर कर्व यांचा रेशो घेऊन मल्टिप्लाय बाय 100 करावं लागतं. तर ही रिलेटिव्ह बायबिलिटीचा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हे एरिया अंडर कर्व आपल्याला एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन देतं. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन त्याच्यावरून लक्षात येत नाही. तर रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन कसं कॅल्क्युलेट होतं ते पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. फक्त तुम्हाला ऍब्सोल्यूट बायबिलिटी जर MCQ साठी आला तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे. रिलेटिव्ह बायबिलिटी जर MCQ साठी आला तर हा फॉर्म्युला लक्षात राहायचे. तर फॉर्म्युला लक्षात राहील ऍब्सोल्यूट बायबिलिटी आणि रिलेटिव्ह बायबिलिटीचा? येस सर. ओके. येस सर. ओके. ओके. आता बायबिलिटी मध्ये 3 पॅरामीटर आपण पाहणार आहे. ओके. एक एरिया अंडर कर्व तुमच्याशी मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आणि तो कसा कॅल्क्युलेट केला जातो? विथ द हेल्प ऑफ प्लेनीमीटर. हे पण तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि दुसरं जे आहे Cmax आणि Tmax. तर एक लक्षात घ्या, एरिया अंडर कर्व हा पॅरामीटर डिनोट्स एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन.
यांनी आपल्याला एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन लक्षात येतं एरिया अंडर कर्वनी. आणि सी मॅक्स आणि टी मॅक्स हे दोन पॅरामीटर गिव्ज रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आता सी मॅक्स आणि टी मॅक्स काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर सी मॅक्स आणि टी मॅक्स पॅरामीटर काय देतात? रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन देतात. आणि एरिया अंडर कर्व काय देतं? एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि आपल्या डेफिनेशन मध्ये त्या दोन गोष्टी आहे, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. क्लिअर? लक्षात आलं? तर याच्यामध्ये तुम्हाला आता सी मॅक्स आणि टी मॅक्स काय आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सी मॅक्स म्हणजे पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला आपण सी मॅक्स असं म्हणतो. आणि ते कॉन्सन्ट्रेशन अचीव करायला किती वेळ लागला त्याला आपण टी मॅक्स असं म्हणतो. म्हणजे मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव करायला जो वेळ लागतो त्याला आपण टी मॅक्स असं म्हणतो. एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहूया. सी मॅक्स आणि टी मॅक्स एरिया अंडर कर्व तर तुम्हाला माहीतच आहे. ओके ओके. हे पहा, समजा आता व्हायबिलिटीचं हे कर्व ऑलरेडी हा ग्राफ काढलाय. एक्स ऍक्सिसला काय असतं? टाइम, बरोबर आहे. टाइम वाय ऍक्सिसला काय असतं? प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आता 1 तासाने किती कॉन्सन्ट्रेशन आहे, 2 तासाने किती आहे, 3, 4, 5, 6 असं हे काढलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय असतं पहा, जो हायेस्ट पॉइंट असतो ना, हायेस्ट, त्याला मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो, सी मॅक्स. ओके. हे मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं प्लाझ्मामध्ये अचीव झालेलं हे आहे. इथं जी व्हॅल्यू असेल इट गिव्स सी मॅक्स, मॅक्झिमम ड्रग कॉन्सन्ट्रेशन. त्याला पीक ड्रग कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो, बरोबर आहे. Yes. हा पॉइंट. आणि हे कॉन्सन्ट्रेशन किती तासांनी आलेलं आहे, कारण ड्रग दिल्यानंतर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. त्यानंतर ड्रग मेटाबोलाइज झाला, एक्सक्रीट झाला तर परत प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय होतंय? कमी होतंय. मग हे सी मॅक्स ज्या टाइमला अचीव झालं ड्रग दिल्यानंतर त्याला आपण काय म्हणणार आहे? Team. टी मॅक्स. तर सी मॅक्स म्हणजे मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, and to achieve that concentration the time required, the time which is required, that time is called as Tmax. The Cmax आणि Tmax gives the rate of absorption, gives the rate of absorption. ओके. आता पहा, हा कर्व मी तुम्हाला दाखवतोय. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे, एक्स ऍक्सिसला टाइम आहे. ओके. आता टाइम 1-1 तासाने हे केलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि त्यानंतर हे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन नुसार मेजर करून हा ग्राफ बनवलेला आहे. ओके, ठीक आहे. हा ड्रग एचा आहे. कोणाचा आहे? ड्रग एचा. त्यानंतर हा ड्रग बीचा आहे, बरोबर आहे. ड्रग बीचा आहे. ओके ओके. आता आपण काही टर्मिनॉलॉजीज डिस्कस करू. तुम्हाला ड्रग ए आणि ड्रग बीचा एरिया अंडर कर्व आणि सी मॅक्स टी मॅक्स काय आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला ड्रग एचा कर्व समजलाय? Yes. हा ड्रग एचा ए दिल्यानंतर असा कर्व आला, बरोबर आहे. ठीक आहे. ड्रग बी दिल्यानंतर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मेजर केलं, ते कनेक्ट केलं तर असं कर्व आला, बरोबर आहे. लक्षात आलं? लक्षात Yes. आलं? ओके. आता हे ड्रग एचं काय आहे, हे जी डॉट लाईन दाखवली आहे Cmax. सी मॅक्स, आणि ड्रग बी ची सी मॅक्स ही आहे, बरोबर आहे. Yes, sir. ओके. तर मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कोणत्या ड्रग बरोबर अचीव झालंय? ड्रग ए बरोबर. म्हणजे ड्रग एचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ड्रग बी पेक्षा. इतकं तर लक्षात आलं तुमच्या? Yes, जे sir. ओके. त्यानंतर याला आपण सी मॅक्स म्हणतो, बरोबर आहे, पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. आणि ड्रग एचं जे पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती तासानंतर आलेलं आहे? Yes. दीड दीड तासानंतर. तास. दीड तासानंतर, बरोबर आहे. Yes. त्याला आपण टी मॅक्स म्हणतो. आणि ड्रग बीचं जे मॅक्झिमम प्लाझ्मा म्हणजे पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ते जवळजवळ 4.5
4.5 किंवा 4.25 काय असेल ते सव्वा 4.5 तासानंतर आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन कोणाचा जास्त आहे इथं फास्ट? ड्रग ए. एचा. Drug is. बरोबर आहे, तसं आहे. ओके. तर हे टी मॅक्स म्हणजे टाइम ॲट विच मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन इज ऑप्टेन. ओके. त्यानंतर हे ड्रग बी चा आणि ड्रग ए चा आता जे ॲरो दाखवतोय मी, आता जे ॲरो येतील ते एरिया अंडर कर्व आहे. हा ड्रग बी चा आहे, हा ड्रग ए चा आहे. एरिया अंडर कर्व आणि एरिया अंडर कर्व गिव्स एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ओके. आता ही जी लाईन दाखवतोय मी, नेक्स्ट लाईन जी दाखवतोय ती लाईनला आपण मिनिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. थेरापिटिक इफेक्ट येण्यासाठी ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन प्लाझ्मामध्ये ह्या लेवलपेक्षा जास्त पाहिजे. लक्षात आलं? ही लाईन दिसली आत्ता डॉट, ही लाईन दिसते आत्ता म्हणजे Yes. ओके. येस सर. हा, तर हे लाईन काय आहे? मिनिमम इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ह्या कॉन्सन्ट्रेशन ह्या लाईनच्या वरती जर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन असेल तरच इफेक्ट येणार आहे. ह्या लाईनच्या खाली प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन गेलं तर इफेक्ट होईल का ड्रगचा? नाही. म्हणजे एवढं मिनिमम इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन लागतं. बरोबर आहे. त्यानंतरची लाईन मी दाखवणार आहे ती लाईन आहे, दिसते आता Yes, याच्यावर, sir. त्याला आपण म्हणतो मॅक्झिमम सेफ कॉन्सन्ट्रेशन. ओके. मॅक्झिमम सेफ कॉन्सन्ट्रेशन. मग तुम्ही मला सांगा ड्रग ए आणि बी मध्ये सेफ कोणता आहे? बी. ड्रग बी सेफ आहे कारण तो मिनिमम इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन पेक्षा त्याची लेवल जास्त आहे, परंतु मॅक्झिमम सेफ कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे त्याच्यापेक्षा त्याची लेवल कमी राहते प्लाझ्मामध्ये. त्याला क्रॉस केली का मॅक्झिमम सेफ कॉन्सन्ट्रेशनला? नाही. म्हणजे No. ड्रग बी सेफ आहे. पण ड्रग ए पहा, तो मॅक्झिमम सेफ कॉन्सन्ट्रेशनच्या ही वरतीच. लाईनच्या वरती जातो. याचा अर्थ त्याच्यामुळे साईड इफेक्टचे चान्सेस जास्त. जास्त आहे. ओके. तर ह्या थोड्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे याच्यातून. ओके. त्यानंतर ओके. ओके. आता ऍक्च्युली फॅक्टर, आता हे जेव्हा मी पार्ट डिस्कस केला हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नव्हतं. फक्त तुम्हाला जो कर्व आहे किंवा एरिया अंडर कर्व किंवा टाइम वर्सेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हा ग्राफ, त्या गोष्टी समजाव्यात किंवा त्या गोष्टी कधी तुम्हाला वाचण्यात आल्या तर कळाव्या म्हणून मी ते डिस्कस केलंय. फक्त याच्यामध्ये फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला ऍब्सोल्यूट बायबिलिटी आणि रिलेटिव्ह बायबिलिटीचा तरी मोर दॅन इनफ आहे. आता आपण फॅक्टर्स अफेक्टिंग बायबिलिटी डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये त्रिपाठीच्या बुकमध्ये एवढं चांगलं हे दिलेलं नाहीये. शानबागमध्ये चांगलं दिलेलं असेल, बाकी बुक्समध्ये दिले. त्रिपाठीमध्ये असं फॅक्टर्स एक्सप्लेन व्यवस्थित नाही केले. तर तुम्ही नोट्सच प्रेफर करा. तर फॅक्ट किंवा हे जी पीपीटी आहे तीच प्रेफर करा. तर फॅक्टर्स अफेक्टिंग बायबिलिटी म्हणजे बायबिलिटी एखाद्या ड्रगची कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे, कोणते फॅक्टर्स एखाद्या ड्रगची बायबिलिटी चेंज करू शकतात, ते फॅक्टर्स एक्सप्लेन करा म्हणून लॉंग क्वेश्चन येतो. म्हणजे लॉंग क्वेश्चन बायबिलिटीवर आला तर हे फॅक्टर्स अफेक्टिंग बायबिलिटी तुम्हाला माहित पाहिजे. तर जे फॅक्टर्स आहेत 10-15 फॅक्टर्स आहेत. काही फॅक्टर्स हे ड्रगशी रिलेटेड असतात, काही फॅक्टर पेशंटशी रिलेटेड असतात. म्हणून हे फॅक्टर्स डिवाइड 2 ग्रुपमध्ये केलेले आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग बायबिलिटी डिवाइडेड इंटू 2 ग्रुप्स. One group is called as drug related factor. One group is called as drug related factors. ड्रग रिलेटेड फॅक्टरलाच फार्मास्युटिकल फॅक्टर्स म्हणतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते फॅक्टर्स त्या याच्यामध्ये येणार आहे ड्रग रिलेटेड फॅक्टरमध्ये. आणि दुसरे जे आहेत त्यांना आपण पेशंट रिलेटेड फॅक्टर म्हणतात, त्यालाच फार्मॅकोलॉजिकल फॅक्टर्स असं म्हणतात. म्हणजे ड्रग फॅक्टर्स अफेक्टिंग बायबिलिटी डिवाइडेड इंटू 2 ग्रुप्स, ड्रग्स रिलेटेड फॅक्टर्स अँड पेशंट रिलेटेड फॅक्टर्स. ओके. तर आपण जवळजवळ 16 फॅक्टर डिस्कस करणार आहोत. 8 ड्रग रिलेटेड फॅक्टर आणि 8 पेशंट रिलेटेड फॅक्टर. त्यातले तुम्हाला 10 ते 12 तरी लक्षात राहिले पाहिजे. तर ड्रग रिलेटेड फॅक्टर्स कोणते आहेत ज्याच्यावर बायोबिलिटी डिपेंड आहे? एक आहे फिजिकल स्टेट, ड्रग कोणत्या स्टेटमध्ये आहे. ड्रग लिक्विडमध्ये आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे, क्रिस्टॉलॉइडमध्ये आहे, कोलॉइडमध्ये आहे,
त्या फिजिकल स्टेटवर बायोबिलिटी डिपेंड असते. त्यानंतर दुसरी आहे पार्टिकल साईज, म्हणजे टॅबलेटची साईज नाही म्हणत आहे मी, टॅबलेटची कॅप्सूलची साईज नाही, पार्टिकल साईज म्हणजे त्या टॅबलेटमध्ये जे ड्रग पार्टिकल्स असतात त्या पार्टिकलची साईज काय आहे त्याच्यावर बायोबिलिटी डिपेंड असते. आणि कशी ते ऍफेक्ट करते मी नंतर पाहणार आहे. त्यानंतर टाइम रिक्वायर्ड फॉर डिसइंटिग्रेशन आणि डिझोल्युशन, त्यावर बायोबिलिटी डिपेंड आहे. आणि आपण डिसइंटिग्रेशन टाइम आणि डिझोल्युशन टाइम हे आपण डिस्कस केलेले आहे. त्यानंतर ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये आहे त्याच्यावर बायोबिलिटी डिपेंड आहे. ड्रग सॉल्ट फॉर्म मध्ये असेल तर बायोबिलिटी जास्त असते पॅरेंट ड्रग पेक्षा. त्यानंतर ड्रग काही ड्रग क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतात तर काही ड्रग अमॉर्फस फॉर्म मध्ये असतात. तर हे केमिस्ट्री पार्ट आहे, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. तर जे ड्रग अमॉर्फस फॉर्म मध्ये असेल त्याची बायोबिलिटी जास्त असते क्रिस्टलाइन फॉर्म पेक्षा. त्यानंतर वॉटर ऑफ हायड्रेशन, हायड्रस फॉर्म आणि अनहायड्रस फॉर्म अशा दोन फॉर्म मध्ये ड्रग असतील वेगवेगळे, हायड्रस फॉर्म मध्ये असतील आणि अनहायड्रस, तर बायोबिलिटी कशाची जास्त आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेचर ऑफ एक्सिपियंट ऑल्सो अफेक्ट बायोबिलिटी, आणि आपण अतिशय चांगला एक्झाम्पल आपण फिनिटोइन टॉक्झिसिटीचं ते पाहिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा आपण टॅबलेट बनवतो त्यावेळेस कॉम्प्रेशन प्रेशर किती असतं, म्हणजे ती टॅबलेट बनताना कॉम्प्रेशन प्रेशर जर जास्त असेल तर ती हार्ड टॅबलेट बनते आणि त्यामुळे डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन स्लो होतं, बायोबिलिटी त्याची कमी होऊ शकते. तर कॉम्प्रेशन प्रेशर पण महत्वाचं आहे. तर हे सर्व फार्मास्युटिकल फॅक्टर आहे. तर हे फॅक्टर आपण पहिले डिस्कस करणार आहोत. आणि नंतर पेशंट रिलेटेड फॅक्टर मध्ये पीएच ऑफ द मीडियम इन विच ड्रग प्रेझेंट, एरिया ऑफ ऍब्सॉर्बिंग सरफेस, त्यानंतर गॅस्ट्रिक एम्पटिंग किंवा जीआय मोटिलिटी, फर्स्ट पास मेटाबॉलिझम, जीआयटी डिसऑर्डर्स, food and other substances also affect viability, drug interaction, फार्माकोजेनेटिक फॅक्टर्स, हे सगळे पेशंट रिलेटेड फॅक्टर आहेत. तर हे सगळे फॅक्टर आत्ता लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहेत, परंतु आपण हे पहिले ड्रग रिलेटेड फॅक्टर आज डिस्कस करू, मग तुम्हाला ते लक्षात येतील. तर पहिले आपण फिजिकल ड्रग रिलेटेड फॅक्टर डिस्कस करूया. ओके, ड्रग रिलेटेड फॅक्टर डिस्कस करूया. किती फॅक्टर्स आहेत? 8 आहेत. पहिलं काय आहे? फिजिकल स्टेट, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर ड्रग लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर त्याची बायोबिलिटी जास्त असते सॉलिड फॉर्म पेक्षा, आणि ड्रग जर क्रिस्टलॉइड फॉर्म मध्ये असेल तर त्याची बायोबिलिटी जास्त असते कोलॉइड फॉर्म पेक्षा. तर हे तुम्हाला आता लक्षातच ठेवायचं आहे. आता लिक्विड फॉर्म मध्ये जर ड्रग असेल आणि ते ड्रग लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर ते सोल्युबल फॉर्म मध्ये असेल, त्यामुळे त्याला डिसइंटिग्रेशन डिझोल्युशनची गरज नसेल आणि त्यामुळे लगेच ऍब्सॉर्प्शन होणार. सॉलिड फॉर्म मध्ये ड्रग असेल तर त्याला पहिले डिसइंटिग्रेशन करावं लागेल. नंतर टॅबलेट असतील समजा, तर कॅप्सूल असेल तर पहिले ते फाईन पार्टिकल मध्ये कन्वर्ट होईल, नंतर सोल्युबल फॉर्म मध्ये होईल, नंतर ऍब्सॉर्ब होईल. त्यामुळं लिक्विड आणि सॉलिड पैकी बायोबिलिटी जास्त कोणाची असते, कोणत्या फॉर्मची असते? लिक्विडची. ओके, आता हे क्रिस्टलॉइड आणि कोलॉइड हे जे वर्ड आहेत हे केमिस्ट्री रिलेटेड वर्ड आहेत, आणि तुम्हाला त्यामध्ये डिटेल जायचं नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की क्रिस्टलॉइड फॉर्म हॅव बेटर बायोबिलिटी दॅन कोलॉइडल फॉर्म. आता क्रिस्टलॉइड्स म्हणजे काय, की हे असे सोल्युशन असतात त्यामध्ये जे सबस्टन्स असतात ते, त्यामधले जे सबस्टन्सेस असतात त्या सोल्युशन मधले ते स्मॉल मॉलिक्युल्स असतात, आणि कोलॉइड्स मध्ये लार्ज मॉलिक्युल्स असतात. ओके, असं सोल्युशन ज्यात पार्टिकल जे आहे ते लार्ज साईजचे असतात. तर डेफिनेटली क्रिस्टलॉइड मध्ये स्मॉल मॉलिक्युल्स असतात, कोलॉइड्स मध्ये लार्ज मॉलिक्युल्स असतात. त्यामुळे क्रिस्टलॉइड फॉर्म जो आहे ते सोल्युशन फास्ट चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होतं कोलॉइड पेक्षा. तर क्रिस्टलॉइड्स हॅव बेटर बायोबिलिटी दॅन कोलॉइड्स. तर हे फिजिकल स्टेट मधले दोन पॉइंट लक्षात आले का तुमच्या? हे लक्षात आले का? फिजिकल स्टेट रिलेटेड 2 पॉइंट्स, लिक्विड्स हॅव बेटर बायोबिलिटी दॅन सॉलिड्स आणि क्रिस्टलॉइड्स हॅव बेटर बायोबिलिटी दॅन कोलॉइड्स. लक्षात आले? आवाज येतोय ना? हॅलो, येस सर. येतोय? समजले हे 2 पॉइंट? हा, कोलॉइड लार्ज असतात आणि क्रिस्टलाइट स्मॉल. स्मॉल असतात, म्हणजे सोल्युशन मध्ये जे पार्टिकल्स असतात क्रिस्टलॉइड मध्ये स्मॉल असतात,
कोलाइड म्हणजे असं सोल्युशन ज्यात ड्रग मॉलिक्यूल लार्ज असतात. लार्जेस्ट. बरोबर आहे. तर त्यामुळं क्रिस्टलाइटची बायबिलिटी ही चांगली आहे कोलॉइड पेक्षा, आणि लिक्विड आणि सॉलिड मध्ये लिक्विडची बायबिलिटी जास्त असते सॉलिड पेक्षा, किंवा चांगली असते आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं जे आहे पार्टिकल साईज. तर पार्टिकल साईज म्हणजे टॅबलेटची साईज नाही सांगत आहे मी. बरोबर आहे. पार्टिकल साईज म्हणजे त्या टॅबलेट बनवताना जे ड्रग पार्टिकल यूज करतो आपण, ते एकत्र येऊन टॅबलेट बनते. त्या ड्रग पार्टिकलची साईजची आपण डिस्कस करतोय. तर एक लक्षात घ्या की पार्टिकल साईजवरही बायोलिटी डिपेंड असते. पार्टिकल साईज जर कमी असेल, पार्टिकल साईज कमी असेल तर बायोबिलिटी जास्त असते. पार्टिकल साईज जितकी पार्टिकल साईज कमी तितकी बायोबिलिटी जास्त. लक्षात आलं? जितकी पार्टिकल साईज कमी तेवढी बायोबिलिटी जास्त. जास्त. म्हणजे पार्टिकल साईज कमी असल्यामुळं काय फरक पडतो? बरोबर आहे. पार्टिकल साईज कमी असल्यामुळं काय फरक पडतो? समजा आता 10 मिलीग्रॅमची टॅबलेट आहे. ओके. एक पार्टिकल साईज लार्ज आहे ह्या टॅबलेटमध्ये. ओके. पार्टिकल साईज लार्ज असल्यामुळं 10 मिलीग्रॅमची टॅबलेटचा आपण जर विचार केला तर सपोज 6 ड्रग पार्टिकल्स एकत्र आले. आता हे पार्टिकल्स मोठे तर 10 मिलीग्रॅम टॅबलेट बनते. आता जर पार्टिकल साईज कमी केली आपण तर सेम 10 मिलीग्रॅमची टॅबलेटमध्ये जर पार्टिकल साईज कमी केली, ओके, तर ड्रग पार्टिकलचा नंबर काय होईल? 10 मिलीग्रॅम मध्ये स्मॉल पार्टिकल घेतले आपण ड्रगचे तर 10 मिलीग्रॅम टॅबलेट बनायला जास्त पार्टिकल लागतील. बरोबर. इकडं 6 लागत होते तर इकडं 10 ते 12 पार्टिकल्स लागत आहे. म्हणजे इथं ड्रगची साईज पार्टिकल साईज कमी झाली. पार्टिकल साईज कमी झाली तर नंबर ऑफ पार्टिकल्स काय झालेत? वाढले. तर एक लक्षात घ्या की पार्टिकल साईज कमी झाल्यामुळं काय होतं? पार्टिकल साईज कमी झाल्यामुळं ते नंबर ऑफ पार्टिकल्स आहे ते वाढतात, आणि त्यामुळं काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. जेव्हा आपण पार्टिकल साईज कमी करतो तर त्यामुळं सरफेस एरिया जो आहे ड्रग पार्टिकलचा तो वाढतो, कारण पार्टिकलचा नंबर वाढतो त्याच्यामुळे सरफेस एरिया वाढतो, आणि त्याच्यामुळं जास्त ड्रग हे पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. म्हणजे ह्या टॅबलेटमध्ये जेव्हा पाणी येतं ऍब्सॉर्ब झाल्यानंतर, तर पाणी आणि त्या ड्रग पार्टिकलचं इंटरॅक्शन चांगलं होतं. ड्रग पार्टिकलची साईज कमी केल्यामुळं सरफेस एरिया काय होतो? वाढतो. ड्रग पार्टिकलची साईज बरोबर. कमी केल्यामुळं सरफेस एरिया वाढतो. ड्रग पार्टिकलचा सरफेस एरिया वाढल्यामुळं तेवढं वॉटर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त येणार. वॉटर कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं त्या ड्रग पार्टिकलचं डिसइंटिग्रेशन आणि डिझोल्युशन फास्ट होणार, आणि त्याच्यामुळे ऍब्सॉर्प्शन फास्ट होणार. म्हणजेच पार्टिकल साईज कमी झाली, बरोबर आहे, पार्टिकल साईज कमी केली तर सरफेस एरिया काय होतो? वाढतो. वाढ. आणि सरफेस एरिया वाढला तर त्यामुळं डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन काय होतं? फास्ट होतं. फास्ट. बायबिलिटी वाढते. मग काही ड्रग जे आहेत ज्यांची बायबिलिटी चा प्रॉब्लेम आहे, असे ड्रग आपण त्यांची पार्टिकल साईज कमी करून तयार केलेले आहेत. अशा ड्रगला आपण मायक्रोफाईन टॅबलेट्स म्हणतो. काय म्हणतो? मायक्रोफाईन. ओके. तर ते कोणते आहेत ते तुमच्याशी मी डिस्कस करतोय. ओके. गॅस डी निमोनिक आहे. ओके. काय निमोनिक आहे? गॅस गॅस डी. बी. गॅस डी. ओके. तर गॅस डी जे निमोनिक आहे, जी म्हणजे ग्रिसिओफल्विन. ग्रिसिओफल्विन नावाचं ड्रग तुम्ही ऐकलंय? ग्रिसिओफल्विन कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे ते? माहिती आहे काही? येस सर. यस. कोणत्या ग्रुपचा आहे ग्रिसिओफल्विन? अँटी फंगल आहे. व्हेरी गुड. अँटी फंगल ड्रग आहे. अँटी फंगल आहे. व्हेरी गुड. अँटीफंग. अँटी फंगल आहे. ते मायक्रोफाईन टॅबलेट मध्ये ॲस्पिरिन,
ते पण मायक्रोफाईन टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे. स्पायरोनोलॅक्टोन एक डायुरेटिक आहे, पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक, ते पण मायक्रोफाईन टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे. डिगॉक्झिन आपण हार्ट फेल्युअर किंवा AF मध्ये यूज करतो, ते पण मायक्रोफाईन टॅबलेटमध्ये. तर मायक्रोफाईन टॅबलेटमध्ये ड्रगची पार्टिकल साईज काय केलेली असते, कमी केलेली असते, आणि त्याच्यामुळं सरफेस एरिया वाढतो. सरफेस एरिया आल्यामुळं फास्टर डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन होतं आणि बायोबिलिटी इन्क्रीज होते. तर जी पहिले स्लाइड मधली जी पहिला पॉइंट आहे, हा तुमच्या लक्षात आला का? येस सर. पार्टिकल साईज कमी केल्यामुळं सरफेस सरफेस एरिया एरिया वाढतो. वाढतो, त्यामुळं वॉटरच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतं ड्रग, फास्टर डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन होतं, आणि त्याच्यामुळे ऍब्सॉर्प्शन चांगलं होऊन बायोबिलिटी वाढते. तर अशा टॅबलेटला आपण मायक्रोफाईन टॅबलेट्स असं म्हणतो. ओके, आणि गॅस टी इज द निमोनिक. ओके, ठीक आहे, लक्षात आलं. ओके, येस. हा दुसरा फॅक्टर आपण पाहिला, पार्टिकल साईज. आता याच्या उलट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता अँट हेल्मिंथिक ड्रग तुम्हाला माहित आहे का? अल्बेंडायझोल, मेबेंडायझोल. येस सर. तर येस सर. हा, याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याला ऍक्शन कुठं पाहिजे असते अल्बेंडायझोलची, इंटेस्टाईन मध्ये, बरोबर आहे, डिवॉर्मिंग साठी. येस सर. तर अल्बेंडायझोल जर आपण, आपल्याला ऍक्शन इंटेस्टाईन मध्ये पाहिजे, तर तो स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब झाला पाहिजे का? जास्त नाही. तो नाही. अनऍब्सॉर्ब झाला तर अनऍब्सॉर्ब झालेला पार्ट कुठं जाणार आहे? स्टमक स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये त्याची ऍक्शन आहे. जे वर्म असतात ते कुठं असतात? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. तर डिवर्मिंग मध्ये अँट हेल्मिंथिक अल्बेंडायझोल जेव्हा आपण यूज करतो, तर त्यावेळेस त्या अल्बेंडायझोल जे टॅबलेट आहे, त्याची पार्टिकल साईज जी आहे ती लार्ज असते. कारण लार्ज पार्टिकल साईज असेल तर त्याचं डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन व्यवस्थित होईल का? लवकर होणार नाही, नाही होणार. ऍब्सॉर्प्शन पण होणार नाही, आणि जास्त ड्रग कुठं जाईल? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. लार्ज इंटरेस्ट. म्हणजे तो फरक तुम्हाला लक्षात द्यायचा आहे. सो इफ वी वॉन्ट ऍक्शन ऑन लार्ज इंटेस्टाईन, पार्टिकल साइज शुड बी लार्ज. मोर ड्रग एंटर्स इनटू द लार्ज इंटेस्टाईन बिकॉज ऑफ पुअर ऍब्सॉर्प्शन फ्रॉम स्टमक अँड स्मॉल स्मॉल इंटेस्टाईन इंटरेस्ट आहे. अँड हेल्मिंथिक ड्रग. ओके, ठीक आहे. ओके, नंतर बायोबिलिटी ऑल्सो डिपेंड्स ऑन द टाइम रिक्वायर्ड फॉर डिसइंटिग्रेशन आणि डिझॉल्युशन. त्याला दुसऱ्या भाषेत असं नाव दिलेलं आहे, बायोबिलिटी डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ डोसेज फॉर्म. आता नेचर ऑफ डोसेज फॉर्म म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. नेचर ऑफ डोसेज फॉर्मवर बायोबिलिटी डिपेंड आहे. म्हणजे वेदर डोसेज फॉर्म म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सॉलिड फॉर्म मध्ये, लिक्विड. सॉलिड मध्ये टॅबलेट असतील, कॅप्सूल असतील, बरोबर आहे. त्यानंतर पावडर फॉर्म आहे, बरोबर. त्यानंतर सस्पेन्शन, ॲक्वियस सस्पेन्शन म्हणजे ड्रग पार्टिकल्स सोल्युशन मध्ये सस्पेंडेड फॉर्म मध्ये असतात, आणि एक प्युअर सोल्युबल फॉर्म असतो, त्याला सोल्युशन असं म्हणतात. तर हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ड्रग आहे, आणि हे डोसेज फॉर्म पण बायोबिलिटी अफेक्ट करतात. कारण ह्या डोसेज फॉर्मचं डिसइंटिग्रेशन डिझोल्युशनची जी प्रोसेस आहे, त्यापैकी कोणती प्रोसेस त्याला लागते किंवा नाही ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला आता डिसइंटिग्रेशन म्हणजे माहित झालंय. येस सर. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, की टू टाइम रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट सॉलिड डोसेज फॉर्म इंटू फाईन पार्टिकल. म्हणजे टाइम, सॉरी, डिसइंटिग्रेशन टाइम सांगतो मी. डिसइंटिग्रेशन प्रोसेस म्हणजे काय, की इट इज द प्रोसेस इन विच सॉलिड डोसेज फॉर्म लाईक टॅबलेट्स अँड capsule converted into fine particle, and the time required for that process is known as disintegration time. म्हणजे डिसइंटिग्रेशन टाइम म्हणजे जो टाइम ज्यामध्ये सॉलिड डोसेज फॉर्म, टॅबलेट आणि कॅप्सूल कशात कन्वर्ट होतात? फाईन पार्टिकल्स मध्ये. कशात कन्वर्ट होतात? फाईन पार्टिकल्स मध्ये. आणि व्हॉट इज डिझोल्युशन टाइम? Dissolution time is the time required to convert fine particle into soluble form. बरोबर आहे. म्हणजे डिसइंटिग्रेशन मध्ये सॉलिड डोसेज फॉर्म कशात कन्वर्ट होतात? पार्टिकल. फाईन पार्टिकल्स. आणि त्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण कोणता टाइम म्हणतो? डिसइंटिग्रेशन टाइम. डिझोल्युशन काय आहे, की फाईन पार्टिकल्स कन्वर्ट इंटू सोल्युशन. सोल्युबल फॉर्म.
आणि ड्रग सोल्युबल झाल्यानंतरच ऍब्सॉर्ब होणार आहे. तर यामध्ये ह्या दोन प्रोसेस फार महत्वाच्या आहेत. आता जर बाहेबिलिटीचा विचार केला तर लिक्विड्स हॅव बेटर बाहेबिलिटी दॅन सस्पेन्शन, सस्पेन्शन्स हॅव बेटर बाहेबिलिटी दॅन पावडर, पावडर्स हॅव बेटर बाहेबिलिटी दॅन टॅबलेट्स अँड कॅप्सूल. असं का, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, आता एक लक्षात घ्या, जर लिक्विडचा विचार केला तर लिक्विड्स ऑलरेडी सोल्युबल फॉर्म मध्ये आहे. सोल्युशन. ओके, सोल्युशन. मग त्यांना डिसइंटिग्रेशन डिझोल्युशनची गरज आहे का? नाही. नाही, ते ऑलरेडी सोल्युबल फॉर्म मध्ये, मग त्याचं लगेच ऍब्सॉर्प्शन होतं आणि त्यामुळं चांगल्या प्रकारे ड्रग ऍब्सॉर्ब होतं. ओके, त्याला वेळ कमी लागतो. आता टॅबलेट्स आणि कॅप्सूलचा जर विचार केला, टॅबलेट्स आणि कॅप्सूलला डिसइंटिग्रेशन आणि डिझोल्युशन पैकी कोणती प्रोसेस लागते का दोन्ही प्रोसेस लागतील? टॅबलेट्स आणि बरोबर. कॅप्सूल मध्ये जे ड्रग आहे त्याला दोन्ही प्रोसेस लागतील. टॅबलेट आणि कॅप्सूल पहिले काय होईल, कशात कन्वर्ट होईल? फाईन पार्टिकल्स. आणि फाईन डिसइंटिग्रेशन. पार्टिकल्स कन्वर्ट कशात होतील? सोल्युबल फॉर्म मध्ये. सोल्युशन. टॅबलेट्स अँड कॅप्सूल रिक्वायर्ड बोथ डिसइंटिग्रेशन अँड डिझोल्युशन. ओके, ठीक आहे. म्हणजे याला डिसइंटिग्रेशन पण लागतं आणि डिझोल्युशन पण लागतं, आणि त्याच्यामुळे यांना जास्त टाइम लागतो सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायला आणि ऍब्सॉर्प्शन हळू होतं. याच्या नंतर जर सस्पेन्शन आणि पावडरचा जर विचार केला तर सस्पेन्शन असं फॉर्म असतो ज्यामध्ये ड्रग पार्टिकल्स सस्पेंडेड असतात फाईन सोल्युशन. पार्टिकल्स. फाईन पार्टिकल्स असतात, म्हणजे ऑलरेडी फाईन पार्टिकल्स आहे. पावडर फॉर्म मध्ये पण फाईन पार्टिकल्स असतात. मग सस्पेन्शन आणि पावडरला डिझोल्युशन आणि डिसइंटिग्रेशन पैकी डिसइंटिग्रेशनची गरज नाहीये, फक्त डिझोल्युशनची गरज आहे, कारण ऑलरेडी ते फाईन पार्टिकल्स मध्ये आहे. तर डिझोल्युशन प्रोसेसने ते सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील आणि ऍब्सॉर्ब होतील, त्यामुळे त्यांना एकच प्रोसेस लागते. त्यामुळे टॅबलेट कॅप्सूल पेक्षा यांचं बायोबिलिटी जास्त आहे, सस्पेन्शन आणि पावडर फॉर्मची. लक्षात आलं? यस तर सर. आणि लिक्विड फॉर्मला दोन्ही लागत नाही, त्यामुळे लिक्विड फॉर्म लगेच ऍब्सॉर्ब व्हायला लागतो. त्याची बायोबिलिटी सस्पेन्शन, पावडर, टॅबलेट, कॅप्सूल पेक्षा जास्त आहे. लक्षात आलं? तर तुम्हाला Yes. यामध्ये काय क्लिअर करायचं आहे की डिसइंटिग्रेशन टाइम काय आहे आणि डिझोल्युशन टाइम काय आहे, आणि त्याच्यावरून आपलं जे डोसेज फॉर्म कोणता आहे त्यानुसार त्याची बायोबिलिटी चेंज होते. म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर बायोबिलिटी जास्त आहे सस्पेन्शन फॉर्म पेक्षा, पार्टिकल फॉर्म पेक्षा, आणि सस्पेन्शन आणि पार्टिकल फॉर्मची बायोबिलिटी जास्त असेल टॅबलेट्स आणि कॅप्सूल पेक्षा. लक्षात आलं हे? Yes, sir. ओके ओके. आता एक लक्षात घ्या, सॉल्ट फॉर्म आणि पॅरेंट कंपाऊंड. जर ड्रग सॉल्ट फॉर्म मध्ये असेल आणि प्लेन ड्रग असेल, पॅरेंट कंपाऊंड म्हणजे जे समजा आता फिनिटॉइन आहे, फक्त फिनिटॉइन जर विचार केला तर ते पॅरेंट कंपाऊंड आहे, आणि त्याचा सॉल्ट फॉर्म जर आपण यूज केला तर बायोबिलिटी कोणाची जास्त असेल? तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, सॉल्ट फॉर्मची बायोबिलिटी ही जास्त Yes. असते पॅरेंट कंपाऊंड पेक्षा. ओके, पॅरेंट कंपाऊंड पेक्षा. ओके, त्याचं रिझन असं आहे, सॉल्ट फॉर्म जे आहे त्याचं डिझोल्युशन फास्ट होतं. काय होतं? डिझोल्युशन फास्ट होतं. डिझोल्युशन रेट ऑफ सॉल्ट फॉर्म ऑफ द ड्रग इज फास्टर दॅन द पॅरेंट कंपाऊंड. त्यामुळे त्यांना कमी टाइम लागतो सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायला. आणि एक्झाम्पल असं आहे, फिनिटॉइन सोडियम ची बायोबिलिटी प्लेन फिनिटॉइन पेक्षा जास्त आहे. त्यामुळं डायलेंटॉइन मध्ये आपण जो ड्रग यूज करतो तो फिनिटॉइन सोडियम यूज करतो. फिनिटॉइन सोडियम. तर फिनिटॉइन सोडियम हा काय आहे? सॉल्ट फॉर्म आहे ड्रगचा. प्लेन ड्रग कोणता आहे? फिनिटॉइन. तर फिनिटॉइन सोडियम इज ए सॉल्ट फॉर्म. मग फिनिटॉइन सोडियमची बायोबिलिटी जास्त. प्लेन फिनिटॉइन पेक्षा जास्त आहे, म्हणजे सॉल्ट फॉर्म इज हॅव्हिंग मोर बायोबिलिटी दॅन पॅरेंट कंपाऊंड. लक्षात आलं तुमच्या? Yes, तर sir. तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे, सॉल्ट फॉर्म इज हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी दॅन पॅरेंट कंपाऊंड. त्यानंतर क्रिस्टलाइन फॉर्म वर्सेस अमॉर्फस फॉर्म. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अमॉर्फस फॉर्म हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी दॅन क्रिस्टलाइन फॉर्म.
आता ॲमॉर्फस फॉर्म आणि क्रिस्टलाइन फॉर्म हे काय आहेत, याचं केमिकल पॉइंट ऑफ व्ह्यू डिटेलमध्ये आपण जाणार नाही. ॲमॉर्फस कंपाऊंड किंवा क्रिस्टलाइन कंपाऊंड काय असतात, फक्त एवढं लक्षात ठेवा, ॲमॉर्फस फॉर्म मध्ये ड्रग असेल तर त्याची बायोअॅक्टिव्हिटी ही ती जास्त असते. क्रिस्टलाइन फॉर्म पेक्षा जास्त असते. एक्झाम्पल आहे अमॉर्फस क्लोरॅम्फेनिकॉल पाल्मिटेड. क्लोरॅम्फेनिकॉल नावाचा जो अँटीबायोटिक आहे, बरोबर आहे. Yes, sir. क्लोरॅम्फेनिकॉल तुम्ही ऐकलं पण असेल. ओके, तर क्लोरॅम्फेनिकॉल नावाचा जो अँटीबायोटिक आहे, तर तो अमॉर्फस फॉर्म मध्ये यूज केला तर त्याची बायोअॅबिलिटी जास्त असते क्रिस्टलाइन फॉर्म पेक्षा. तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, अमॉर्फस क्लोरॅम्फेनिकॉल पाल्मिटेड हॅव्हिंग बेटर बायोअॅबिलिटी दॅन क्रिस्टलाइन क्लोरॅम्फेनिकॉल पाल्मिटेड. आणि रिझन काय आहे की अमॉर्फस फॉर्मचं डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन फास्ट होतं. म्हणजे सॉल्ट फॉर्मचं जर रिझन आहे तेच इथं आहे, अमॉर्फस फॉर्मचं का बायोअॅबिलिटी जास्त आहे. तर अमॉर्फस क्लोरॅम्फेनिकॉल पाल्मिटेड ऍब्सॉर्ब बेटर दॅन क्रिस्टलाइन क्लोरॅम्फेनिकॉल. लक्षात आलं तुमच्या? Yes, sir. ओके. त्यानंतर आहे हायड्रस वर्सेस अनहायड्रस, आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अनहायड्रस फॉर्म इज हॅव्हिंग बेटर बायोअॅबिलिटी दॅन हायड्रस फॉर्म. ओके, तर अनहायड्रस फॉर्मची बायोअॅबिलिटी जास्त असते हायड्रस फॉर्मचा, आणि त्याचं रिझन तेच आहे, फास्टर डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन. The salt form is having better viability than parent compound. Amorphous form is having better viability than crystalline form. आणि unhydrous form is having better viability than hydrous form. तर ह्या फॉर्म या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणाची viability जास्त आहे ते पण लक्षात राहील. त्यात कन्फ्युजन नाही होणार, अनहायड्रसची जास्त आहे का हायड्रसची. त्यामुळं तसं लक्षात ठेवा. ओके, तर अनहायड्रस फॉर्म इज हॅव्हिंग बेटर बायोअॅबिलिटी दॅन हायड्रस फॉर्म. आणि एक्झाम्पल आहे अनहायड्रस कॅफिन, अनहायड्रस थिओफायलिन. तर थिओफायलिन नावाचं ड्रग तुम्हाला माहिती आहे, अस्थमामध्ये आपण यूज करतो. तर अनहायड्रस थिओफायलिन, अनहायड्रस कॅफिन हॅव्हिंग बेटर बायोअॅबिलिटी दॅन हायड्रस फॉर्म. ओके, लक्षात आलं? Yes, sir. ओके, म्हणजे 3 गोष्टी आपण पाहिल्या. सॉल्ट फॉर्म इज हॅव्हिंग बेटर बायोअॅबिलिटी दॅन पॅरेंट कंपाऊंड, आणि त्याचं एक्झाम्पल काय पाहिलं आपण, फिनिटोइन सोडियम हॅव्हिंग बेटर बायोअॅबिलिटी दॅन पॅरेंट फिनिटोइन. लक्षात राहील एक्झाम्पल. Yes. ओके, त्यानंतर अमाइन amorphous form is having better viability than crystalline form. Example, Chloramphenicol. amorphous chloramphenicol palmitate is having better viability than crystalline chloramphenicol. Anhydrous form is having better viability than hydrous form. Example, anhydrous caffeine and anhydrous theophylline having better viability than respective hydrous form. Okay, त्यानंतर आहे nature of excipient. What are excipients? We have discussed excipients. These are the inert substances we use as a binding agent or filling agent during preparation of a tablet, and this excipient can affect viability. Example, phenytoin toxicity in Australia seen in 1968 is due to change of excipient calcium sulfate to lactose. Lactose. ओके, तर एक्सिपियंटची एक्झाम्पल बघा, स्टार्च, कॅल्शियम सल्फेट, लॅक्टोज, गम, पॉलिसॉर्बेट 80 हे एक्झाम्पल आहे एक्सिपियंटचे. तर तुम्ही आता कोणतेही टॅबलेट्स पहा तुमच्या क्लिनिकमध्ये असतील, तर त्या टॅबलेट्समध्ये कंटेन जर तुम्ही पाहिलं तर कंटेनमध्ये जे ऍक्टिव्ह ड्रग असतात त्याच्यात शेवटी एक्सिपियंट लिहिलेलं असतं. ओके, तर तुम्हाला ते लक्षात येईल एक्सिपियंट वर्ड. ओके, तर कोणता आहे ते नसतं लिहिलेलं, पण एक्सिपियंट मेन्शन केलेलं असतं. तर एक्झाम्पल पण सांगितलं, आणि एक्सिपियंट कॅन अफेक्ट बायोबिलिटी. जर तुम्हाला कोणी विचारलं एक्सिपियंट बायोबिलिटी अफेक्ट करतात का, तर हो, एक्सिपियंट बायोबिलिटी अफेक्ट करतात. ओके, आणि एक्झाम्पल काय, फिनिटोइन टॉक्झिसिटी इन 1968 in Australia was due to change from calcium sulfate to lactose as an excipient. लक्षात आलं? तर excipient can affect bioavailability.
Okay, excipient can affect bioavailability. Okay, ठीक है. Last factor related with drug related compression pressure. While manufacturing tablet, compression pressure is used. Okay, compression pressure हे टॅबलेट बनवताना आपण यूज करतो, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज यूज करतात. जितकं कॉम्प्रेशन प्रेशर जास्त असेल तेवढी टॅबलेट कशी बनेल, हार्ड बनेल, बरोबर. मग अशा टॅबलेटचं डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन काय होईल, स्लो होईल, बरोबर आहे. मोर टाइम Yes. रिक्वायर्ड फॉर डिसइंटिग्रेशन अँड डिझोल्युशन, कारण कॉम्प्रेशन प्रेशर जास्त आहे. तर अशा वेळेस ड्रगची बायोबिलिटी काय होईल, कमी होईल, बरोबर. म्हणजे कॉम्प्रेशन प्रेशर जास्त असेल, ओके, हाय द कॉम्प्रेशन प्रेशर while manufacturing the tablet, hard tablet will form and there will be slow disintegration and dissolution and viability will be low. तर कॉम्प्रेशन प्रेशर जास्त असेल तर बायोबिलिटी काय होईल, कमी होईल, कारण डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन स्लो होईल. तर हे आपण फॅक्टर्स पाहिलेत, 8 फॅक्टर्स पाहिलेत पेशंट सॉरी ड्रग रिलेटेड. कोणकोणते पाहिलेत आपण रिपीट करूया 5 मिनिटात आणि आपण मग थांबूया. फिजिकल स्टेट, बरोबर. Yes, sir. फिजिकल स्टेट मध्ये काय पाहिलं, लिक्विड्स हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी दॅन सॉलिड आणि क्रिस्टलॉइड्स हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी Solid. दॅन कोलॉइड. Solids. तर आपण पाहिलं पार्टिकल साइज. इफ वी डिक्रीज द पार्टिकल साइज, surface area Surface is area increased, increase. there is faster disintegration dissolution Faster. viability is increased. Example gas D. ओके ओके, एक्झाम्पल काय, गॅस डी. त्यानंतर नेचर ऑफ एक्सिपियंट, दॅट डिपेंड्स ऑन डिसइंटिग्रेशन अँड डिझोल्युशन. नेचर ऑफ डोसेज, Dosage. नेचर ऑफ डोसेज फॉर्म, नॉट एक्सिपियंट, नेचर ऑफ डोसेज फॉर्म. Dosage form. त्यात आपण पाहिलं लिक्विड्स हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी दॅन सस्पेन्शन, सस्पेन्शन्स हॅव बेटर बायोबिलिटी दॅन पावडर, पावडर्स हॅव बेटर बायोबिलिटी दॅन टॅबलेट. Capsule and tablet. ओके, 3 झाले. 3 झाल्यानंतर 4, 5, 6 हे आपण वेगवेगळे फॉर्म पाहिले. सॉल्ट फॉर्म हॅज बेटर बायोबिलिटी दॅन पॅरेंट कंपाऊंड, बरोबर. फिनिटॉइन Yes. सोडियम हॅव्हिंग Sodium. बेटर बायोबिलिटी दॅन. त्यानंतर आपण पाहिलं अमॉर्फस फॉर्म हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी दॅन क्रिस्टलाइन फॉर्म. अमॉर्फस क्लोरॅम फेनिकॉल पाल्मिटेड हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी दॅन क्रिस्टलाइन फॉर्म. त्यानंतर अनहायड्रस फॉर्म हॅव्हिंग बेटर बायोबिलिटी दॅन hydrous form. Example, anhydrous caffeine and anhydrous theophylline having better viability than hydrous form. त्यानंतर 7वं आपण पाहिलं एक्सिपियंट. फिनिटॉइन टॉक्झिसिटीचं एक्झाम्पल तुम्हाला तिथे द्यायचंय. व्हॉट आर एक्सिपियंट तुम्ही लिहू शकता त्यामध्ये. ओके, एक्सिपियंट कॅन अफेक्ट बायोबिलिटी. आणि 8वं काय आहे, कॉम्प्रेशन Pressure. प्रेशर. हे आत्ताशिक आपले ड्रग रिलेटेड फॅक्टर्स कंप्लीट झालेले आहे. Patient related. ओके, आता पेशंट रिलेटेड फॅक्टर्स आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. ऑलरेडी 11:30 झालेले आहेत आणि त्याला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागेल, त्यामुळे आपण ते उद्याच पाहूया. तर हे 8 फॅक्टर्स म्हणजे बायोबिलिटीचा अर्धाच क्वेश्चन आपला आता कव्हर झालेला आहे. अर्धा क्वेश्चन उद्याच्या लेक्चरमध्ये आहे, पण आपण डिटेलमध्ये याच्यासाठी घेतलं की तुम्हाला हे फॅक्टर्स लक्षात आले की याच्यावरून तुम्हाला 10 मिनिटात तुमचं आन्सर तयार झालं पाहिजे, बरोबर आहे. आता आपल्याला 1 ते 1.5 तास लागला तरी चालेल कन्सेप्ट क्लिअर करायला, पण ऍट द एंड आफ्टर क्लिअरिंग कन्सेप्ट यू कॅन कम्प्लीट बायोबिलिटी टॉपिक्स इन 10 मिनिट्स, 10 to 15 मिनिट्स. लक्षात आलं? Yes. ओके, तर चालेल. सुपर बायोबिलिटी, काय काय हॅलो, सुपर बायोबिलिटी काय कन्सेप्ट आहे ना सर? सुपर बायोबिलिटी नाही, मी ऐकला नाही, मला सर्च करावं लागेल, तर सांगतो मी सर्च करून. सुपर बायो अवेलेबिलिटी का? येस येस. कारण आता कसं इट्रोकोनोझोल मध्ये जसं आपण नॉर्मल होतो, तर मग त्याच्यामध्ये एचबी फॉर्म जो आला ओके, तो सुपर, सुपर बायोबिलिटी मध्ये. ओके हा येस येस. ओके, इट्राकोनाझोलच आहे. हा ओके इंटरवल, हा सर. तिथे पण 100 होतं तर 65 ते 10. ओके, चालेल, मी सर्च करतो. ऍक्च्युली सुपर बायोबिलिटी म्हणजे काय, म्हणजे त्यामध्ये इट्राकोनाझोल एस बी आहे ना, सुपर बायोबिलिटी इट्राकोनाझोल्स. ओके,
तर येस सर, येस. काय आहे मी सर्च करतो ऍक्च्युली, म्हणजे त्यात काय ऍड केलं आहे आणि ते ऍड केल्यामुळं बायोबिलिटी कशी वाढली. ओके. ओके. येस सर. ओके, ते मी सर्च करतो. त्याच्यात काय ओके सर, ओके. कन्सेप्ट आहे, म्हणजे ऍक्च्युली बायोबिलिटी का वाढली, म्हणजे सुपर बायो अवेलेबल इट्राकोनॅझोल म्हणता ना त्याला. तर येस सर. ठीक आहे येस सर, हा, तर येस सर. चालेल, मी सर्च करतो. मला पण त्याच्याविषयी काही माहित नाही आहे. रिसेंटली US FDA ने ते अप्रूव्ह केलेलं आहे, जे आता मी पाहतोय. तर ठीक आहे, मी सर्च करतो. अजून काही क्वेश्चन? नो सर. चालेल, तुमच्या काही क्वेरी असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्या आहे तुम्हाला आता, काही गोष्टी अशा आहे रिसेंट ते तुम्हाला माहीत असतील. फक्त आता त्या तुम्ही जे आता विचारलेलं आहे त्यात नक्की त्याची बायोबिलिटी कशी वाढली हे आपल्याला सर्च करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जो कन्सेप्ट माहीत आहे सर माहित नाही, फक्त आम्हाला त्यामध्ये वी नो थ्रू MR बेसिक आम्हाला हा, माहिती आहे, नाही फक्त नाही, मग आम्हाला माहिती तेच, आहे की एवढं. मग हा, आपल्याला तेच वी डोंट क्लिअर, नो द प्रोसेस, व्हॉट ऍक्च्युली हा, मग प्रोसेस तेच इज. तेच तेच आपल्याला सर्च करायचंय. म्हणजे आता तुम्हाला ऍटलिस्ट हे तर माहित झालंय की सुपर बायोबिलिटी इट्राकोनॅझोल, म्हणजे त्याची बायोबिलिटी कन्व्हेन्शनल इट्राकोनॅझोल पेक्षा जास्त आहे. ओके. येस. तर त्याच्यामुळं काय तो कन्सेप्ट आहे तो आपल्याला लर्न करायचा आहे. तर ठीक आहे, उलट आपल्याला त्यातला कन्सेप्ट आपण अजून क्लिअर करणार आहे. म्हणजे ह्या कोर्सचा फायदा तोच आहे की आपल्याला कन्सेप्ट क्लिअर का होतील. तर ठीक आहे, तर आपण येस. गोष्टी क्लिअर करू. मी वाचेल ते आर्टिकल्स, मला ते रीड करावं लागेल ऍक्च्युअली कशामुळे बायोबिलिटी वाढली, कोणतं काही ऍडिशन केलंय का, काही चेंज केलंय का कन्व्हेन्शनल इट्राकोनॅझोल, आणि याच्यात काही फरक आहे का, तर आपण ते पाहूया. तर ते मी तुम्हाला सांगेल उद्या. आपण सकाळी 7:30 वाजता घेऊया, कारण उद्या गॅदरिंग असल्यामुळे मला संध्याकाळी जमणार नाहीये. ठीक आहे, तर 7:30ला ओके सर, चालेल. ओके. ओके सर. कन्व्हिनियंट आहे 7:30? आपण ओके ट्राय सर. करूया, कसं आहे तुम्ही सांगा. 7, 7:30 असं किती वाजता तुम्ही सांगा, 7 का 7:30 असं.